सो हे गाईज गुड मॉर्निंग. आज आपली सकाळ झालेली आहे आणि आज आहे सोमवार. शुभ सोमवार. तुम्हाला सगळ्यांना सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे पशुपतीनाथचा तिसरा सोमवार. आज मी तुम्हाला सामग्री पण दाखवणार आहे आणि दिदी माझी शाळेत गेली आहे ते तर मी तुम्हाला दाखवलंच आता की दिदी माझी शाळेत गेली. आता ती गेली, आता आपण लागू आपल्या तयारीला, कारण आज सोमवार आहे, आपल्याला जायचं आहे मंदिरावर. चला मी तुम्हाला दाखवते. इथं मी थोडीशी क्लिप लावली होती दीदीची, कारण ती शाळेत जाताना खूप रडत होती ना, म्हणून. कारण आज तिला जायचं नव्हतं. मम्मी तू मंदिरावर जाशील, आज मी घरी राहते असं सांगायची ती, म्हणून मी तिची थोडीशी क्लिप लावली आहे. इथं बघू शकता सकाळी 7:30ला शाळेत जाते ती. तिचे पप्पा तिला ठेवायला जात होते. इथं मी घेतली आहे ताट आणि वाटी आणि तांब्या, म्हणजे कळस. चला त्यांना घासूया. बघा मी किती चकाचक करून टाकले ना, पितांबरीने घासले होते मी त्यांना. थोडंसं हळद आणि लिंबू पण टाकायचा, मग अशी चमकता डाग नाही पडत पाण्याचे. आणि आमचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. इथं मी सगळी सामग्रीसाठी ताट आणि वाटी आणि कळस ठेवला होता आणि इकडं आमचे गाणे चालू. मला बाजारात यायचे, माझं थोडंसं काम आहे, मग मी बाजारात जाते. चला आपण जाताना भेटून मी तुम्हाला दाखवते, कारण पूजेमध्ये सामग्री थोडीशी कमी आहे ना, ती सामग्री घ्यायला आपल्याला बाजारात जायची. चला मी इथं बाजारात जायला निघून गेली होती. दीदीचे पप्पा मला सकाळी स्कूटीवर घेऊन जात होते बाजारात. पण आता बघू, बाजार म्हणजे इतके सकाळी बाजार उघडलेलं पण नसेल. मग आता आमच्याकडे इतक्या लवकर मार्केट चालू नव्हतं, आम्ही मार्केटला जातो. आता बघू तुम्हाला मार्केटमध्ये मला काय काय भेटतं आणि काय काय नाही. बघा इथून सगळं सुनसान आहे मार्केट. बघा तुम्ही तुमच्याकडे मार्केट चालू होऊन जातं, आमच्याकडे 8 नंतरच मार्केटला म्हणजे असं लोक जमा होतात किंवा दुकानं पण आमच्याकडे 8 नंतरच उघडतात, सकाळी नाही उघडत ना. मग आता मला पूजेचं सामान रात्री मी आणायला विसरली होती, पण आता मला भेटतो का नाही ती मला शंका चालू आहे. चला भेटू आपण मार्केटमध्ये, भेटतं की नाही भेटतं. मंदिराच्या आजूबाजूची दुकानं जरी चालू असतील ना, तरी पशुपतीनाथचे सामग्रीवाल्यांचे दुकान आहे ना, ते जर चालू असेल तर ते भेटून जाईल. आणि तिकडं मागे ना, तिथं पंचमुखी हनुमानचं मंदिर होतं. चला आपण इथं मंदिराजवळ एक दुकान चालू होतं, त्या दुकानावरून मी बेल फळ आणि फुलं घेतले होते आणि एक गुलाबाचं फुल वगैरे घेतलं होतं. पण मी दीदीच्या पप्पांना इथे विचारायची का दीदीचे पप्पा कमलगट्टे घेऊ की नको घेऊ, कारण ते पण 5व्या दिवशी लागतात. मग 5व्या सोमवारी चढवले तरी चालतात आणि दर सोमवारी चढवले एक तरी चालतात. मी इथं मार्केटमध्ये पूजा वगैरे सामान वगैरे घेतला आणि मग निघाली मी घरी. मी घरी जात होते, मी घरी येऊन गेलेली. चला तुम्हाला दाखवते काय काय सामग्री आहे. हे आहे आमचं देवघर आणि ही पूजेची सामग्री पूर्ण तयार झालेली आहे. बघा, कुंकू, हळदी आणि अबीर, गुलाल, तांदूळ, लाल चंदन, पिवळं चंदन, शमीपत्र, बेलपत्र, धतुऱ्याचं फळ, पांढरी फुलं, गुलाबचं फूल, अगरबत्ती, दिवा, पंचामृत, पाणी, हे सगळं झालेलं. इथं कापूरवडी पण आहे, कापूरवडी. आता आपण इथं आम्ही ती गदेराणी जेठाणे मंदिरात जायला निघून गेल्या होत्या. ही पूजेची ताट तिच्याच एक कथा तिच्यात ठेवलेली होती. ही माझी ताट आणि तुलसीताई पुढे चालते, मी तुम्हाला दाखवते. हां बघा तुम्ही, तुलसीताई साचीला घेऊन पुढे चालत होती. साची इतकी रडायची, मला पण एक पूजेचं ताट नवीन तयार करून दे सांगायची, म्हणून. पण तिला धरलं असतं, ताट धरलं असतं की काय. आमच्याकडे इतक्या गाया असतात. बघा इकडं ना भरवाड समाजाची वस्ती आहे, मग खूप गाया असतात, खूप गाया म्हशी खूप बसले असतात. बघा इथं आम्ही 3 जण दिसतोय. हां इथं मंदिरात अजून आमची लाईन लागेल, कारण बाकी पोरी आहेत अजून बसलेल्या मंदिरात पूजा करायसाठी, कारण ना इकडे एक जण पूजा करतं. बाकी ठिकाणी नाही पूजा करणारे करत असतात ना, जे माणसं वगैरे असतात ना, जेंट्स लेडीज असं भरपूर सेक्शन होऊन जातात ना, म्हणून बाकीची पूजा करून त्याचं पाणी टाकणारे म्हणजे एक जल लोटा म्हणून पाणी टाकून निघून जातात. आणि आमच्याकडच्या बाया खूप टाइमपास करतात. मग आम्ही बघा ताटं ठेवली, कारण आमची कथा वाचायला पूजा आवडून नवीन पूजा ठेवावी लागेल. जय बाप्पा कर. आम्ही बसलो होतो नंबर लावत, आणि साचीची बघा गंमत चालू होऊन गेली तिथं. बघा हा आमचा पुजारी कसा आहे, सगळं नीट आवरते ती. मंदिरात गेली म्हणजे ना, ती सगळे फुलं वगैरे सगळं आवरून ठेवते, मग मस्त पूजा करायला बसते. किंवा तिला आपण जर पदर धरून असं देवाकडे मागतो ना, की देवा माझ्या झोलीत काहीतरी टाक, ती पण तिची स्वेटर धरते ना, असं करते आणि डोळे लावून काहीतरी बोलत असते. म्हणून तिची कॉमेडी कॅप्चर मी ना नेक्स्ट टाइम ना तिची कॉमेडी पूर्ण कॅप्चर करेन, तिच्यासाठी एक ब्लॉग सांगायची. मी घरी चल ग आपल्याला सांगायचं मला की काय काय नाही. आमचा नाही पूजा वगैरे झाली ना, मागच्या साईडला ना गाया म्हणजे बांधलेल्या असतात ना, मग काही गाया ना इथं खूप उजळ यायच्या, मला तोंडावर काही नाही दिसायचं. घरी आलो तेव्हा पण बघा माझं मंदिर असं दिसतंय. असं आहे आमचं छोटंसं मंदिर. आता भेटू आम्ही घरी, कारण मला स्वयंपाक करायचं, मला करायची दाखवते मी तुम्हाला. यह बीवी की 4 आंखें, सब पे ध्यान.
ओय लुंगी मास्टर, आंघोळीला नाही जायचं आहे तुम्हाला? केव्हा? किती वेळ? इथं किती वाजले? पावणे 10. ओ कामधंद्याची माणसं. केव्हा? पप्पा येता जाता चहा 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 करत राहता. हा लगेच चहा लगेच चहा लगेच चहा. हे आमचे पोचले बाबा, हे माझ्या सासऱ्यांचे मामा, म्हणजे आमचे बाबा आहेत तसं तर, पण आमचे माम सासरे पण हे काय सहसा आमच्या घरी येत नाही. हे आज आले, आता आम्ही चहा ठेवते. आम्हाला बघायला पण नाही येत ना पोचले बाबा? का बरं नाही येत? काय ना, तू तर विसरा येत जाय हमला. बसले इथं मी चहा ठेवते आता. इथं माझी चहा होते, आपण पोचले बाबासोबत गप्पा मारू. बघा तुम्ही, मग तुम्ही याच्यात दिसताय आता, तुम्ही नेटवर दिसणार, तुम्ही माहिती आहे का? मग मी आता टाकून देईन का तुमचा व्हिडिओ? मी तुमचा व्हिडिओ टाकून देईन का माझ्यासोबत? तुम्ही आम्हाला भेटेल का बरं? रोजही येऊ ना, काय नाही येत, 8 दिवसात एकदा येतात. आम्ही म्हणाल तसं आम्ही घर बीच काढवा नाही येईल. बाबा इथलेच आहे, पण बाबा 8 दिवसात आम्हाला बघायला येतात, कारण बाबा आता बुधावलला राहतात. त्यांचे नाते पण ते सगळे तिकडे आहेत ना, म्हणून आम्ही पण आहे. आम्ही तर सगळे आहेत म्हणा, ते तर पोरांचे पोरं आहेत, पण आम्ही पण आहेत. पण बाबा तिकडे राहतात, बाबांचं घर तिकडे आहे. मग बाबा 8 दिवसातनं 10 दिवसातनं आम्हाला बघायला येत राहतात. हे आमचे बाबा आहे. आमचे बाबा गेले म्हणजे आमचं कोणी नाही मला आता. बाबांनी शिवाय भावनाची चहा पिऊन उद्या सांगा. तुलसीबाई चहा हो हे हो. मी नाही टाकत चहामध्ये अद्रक, मी वापरत नाही चहामध्ये अद्रक. पोचले बाबा का बरं आले होते घरकुलचा हप्ता काढायला? पोचले बाबाच्या घरकुलचा हप्ता येऊन गेला. बाबा स्लॅब टाकून घर बांधेल आता. पडणार चेक करू. बट्टा पैसे भेटू मला पुराना मिळाला. पहिला हप्ता 15ला देईल. फिर कॉलम उभा करेन देखाड देवाना, तो फर्स्ट हप्ता 70,000 पुरात घर होई गया का थोडा करे ना का अजून आम्ही खोदीस केला. आणि त्या पहिलं बांधताना पहिला तर पुरा होई गया था. कोण स्लॅब टाकला ना ऑफिस ना आता राधा दीदीचा. आम्ही तुला घरी येणार, अंबना येणार तू जो रडलं तर आता पत्र वायाला. बाबाच्या पोरीचं एक घर बांधलं गेलं स्लॅब टाकून. आता बाबाच्या घर आलंय, बाबाच्या घर आलं. मग पोचले बाबा आता पूर्ण घर बांधतील. थोडं थोडं कॉलम टाकतील, घडीत काय घडीत काय. मग आता घर बांधलं जाईल तर मग तेव्हा आता आम्हाला विसरूनच येणार. पोचल्या बाबा पोरांना बघायला नाही, पण सुनांना आमच्या नाता पोरींना बघायला खूप येतात. गणपती पबी येतं ना आपल्याला. येऊ आता आम्ही. चतुर्थी एक दीड काम पण काढीन ये जावा ना. येऊ त्यांच्या गावाला गणपतीची यात्रा असते ना, मग ते बोलवते आमच्या गावाला, तुम्ही येत नाही म्हणे. मी तुम्हाला 8-8 दिवसात बघायला येतो म्हणे. पोचले बाबा नाते पण त्यांना बघायला येतात, पोरांना नाही. फक्त आम्ही 4-5 सुना आणि आमचे पोरं बघायला येतात. पोचल्या बाबाला कोणी नाही आवडत, आम्हीच आवडतो फक्त, कारण आम्ही चहा पाणी करतो ना म्हणून. 15 बाबाला नातू आहे, पंतू आहे, जंती आहे, कारण पोरांचे पोरं पोरांचे पोरं पण होऊन गेले तोपर्यंत बाबा अजून आहेत ना. दीदीचे पप्पा पोचले बाबा. पोचल्या बाबा चालले तुलसीबाईची चहा प्यायला. इथं भाजीले गेले आणि हा मसाला काढून ठेवलाय. आता हा मसाला दळला जाईल पूर्ण. कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, जाड मिरची, बारीक मिरची पावडर, हळद, धना पावडर, मसाला, मीठ. आता हे दळून पाणीवाले दादा स्वयंपाक करता करता मध्ये पाणीवाले दादा येऊन गेले बघा. 3 ड्रम हा 1-4 समोरच्या घरात 2-3-4 माणसं राहतात. आमची मोठी फॅमिली म्हणून पाणी आम्हाला जास्त लागतं नाही. बघा माझी लाडू आणि मी असं कपडे लावून ठेवते, कारण उष्ट पडले जातं ना, मग वायर कतरून जाते. हे माझं मिक्सर आहे, त्याच्यात पण माझे दीदीचे कपडे घालून देते मी त्याला. इथे मी ग्राइंड वगैरे करून घेते. तर बघा थोडासा शूट दाखवला वाटण आपलं. हे बघा आपलं वाटण असं वाटून तयार झालं. अशा प्रकारे वाटण आपलं वाटून तयार झालंय. सगळं मिक्स म्हणजे सगळ्यांनी मिक्स करायचं. पहिले खोबरं वाटून घ्यायचं, मग सगळं मिक्स करायचं. याला पॅक करून आता वरती ठेवून देऊ. याचं काम झालं. यांना वाटतेला खालच्या खोली. इथं बघा आता आमच्या खालच्या खोलीत येऊन गेली. इथं भाजलेली ते तूर होते ना, ते थोडीशी कुटून घ्यायची. म्हणजे असं जास्त नाही कुटायचे, पण थोडंसं तरी त्याचा ठेचा व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं त्याला कुटून घ्यायचं आणि मग वगार करायचा. वगारमध्ये आपण तेल टाकायचं, मसाला टाकायचं, जिरं मोहरी टाकायची आणि वगार करून द्यायचं. बघा इथं तेल टाकलं. पहिले कढई तापवायला ठेवली होती तुम्ही व्हिडिओ नसता पूर्ण सामग्री मी याच्यात दाखवते, तुम्ही बघत राहा. पण मी इथं काहीतरी सॉन्ग लावेल.
चालले दीदीचे पप्पा. इथे दीदीच्या पप्पांची कामावर जायची तयारी चालू आहे बघा तुम्ही. गाडी वगैरे पुसते आणि गाडी पुसून आता दुकानाकडे काय कोण आवाज देते काय माहिती, परत राहिलं. मला म्हणे खा इकडे भेटू लाजू नको इकडे काय कर. हाय मी येऊन गेली हाय मी येऊन गेली शाळेत. त्याला लाजते बघा. आज तिला पुडा भेटलाय ना मग आज लाजते. तिची आत्या आलेली आहे ना, तिची आत्या आहे, तिची आत्याची मुलगी आहे आलेली आहेत ना ते गप्पा तर अशात चालत राहणार आहे. पण मी तुम्हाला बघा काय दाखवते. हा आमचा मेन रोड आहे म्हणजे बायपास आहे हा आमच्या घराकडनं. आणि इकडे बघा आमची कुलदेवीची पदयात्रावारी चालू आहे. हा माता देवमोगरा माता. तुम्हाला तसं ऐकलं असेल तुम्ही की देवमोगरा मातेची यात्रा आमच्याकडे अशा प्रकारे कुलदेवीची यात्रेला त्याला मंदिरावर जायचे. दिवसभर पदयात्रावारी 3 ते 4 दिवस आता कुठं दिवे करायचे, थोडासा प्रसाद करायचा. आमच्या 6 दिव्यां प्रसाद झाला होता. आम्ही पूजेला बसले होते, मंदिरावर येऊन गेले होते आम्ही. आणि 6 दिव्यांपैकी ना 5 दिवे तिथे ठेवायचे असतात आणि 5 दिवे जाळायचे असतात. 1 दिवा उचलून घरी आणायचा असतो आणि प्रसादाचे 3 भाग करून प्रसाद उचलून घ्यायचा असतो. 2 प्रसादचे भाग तिथे ठेवायचे, एक आपल्या ताटमध्ये ठेवायचा. आम्ही उचलून घेतला होता. पूजा करताना ते दाखवलं नाही. आता घरी जातो. गेलेली होती आत्ताच घरी आलो आम्ही. आणि यायच्या अगोदर पहिले दारामध्ये दिवा लावला आणि मग रात्री उपास सोडायच्या टायमाला आपल्याला पहिले प्रसाद खावा लागतो. नंतर मग आपलं जे स्वयंपाक केलं ते त्याच्यावर उपास सोडायचा असतो. पण सर्वात पहिले आपण मंदिरावरून जो प्रसाद उचलून आणतो तो आपल्याला खावा लागतो. मी तुम्हाला पशुपतीनाथची सगळी माहिती दिलेली आहे. फक्त इतकं की त्याची पाणी कडक आहे बघ. घरामध्ये फक्त स्वच्छता ठेवायची किंवा इकडं तिकडं हे नाही करायला पाहिजे म्हणून. नाहीतर पशुपतीनाथचे उपास खूप उपयोगीदार आहेत आणि फायदेदार आहे म्हणजे. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही म्हणजे करायचं असेल तर उपवास तुम्ही करू शकता. कारण तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात पशुपतीनाथचे उपास केल्याने. आणि पशुपतीनाथचे सगळे नियम सगळे सामग्री मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता थांबू आपण इथंच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पण जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आता भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजच्या व्हिडिओत आपण इथंच थांबू.